श्री क्षेत्र माहूर येथील मातृतीर्थ तलाव रोडवरील झंपटनाथ मंदिराजवळ असलेल्या ऋणमोचन कुंडातील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले होते। 8 मे रोजी सकाळी 10 वाजण्याचे सुमारास गाळ उपसा करीत असताना 73 पूर्ण व 17 तुकडे असलेले जिवंत काडतूस सापडलेले असून यावेळी पोलिसांनी पंचनामा करून ते काडतूस ताब्यात घेतलेले आहे। प्राप्त माहितीनुसार सापडलेली 90 काडतुसे ही 303 या बंदुकीची असून ती पितळी आहेत। त्यातील 73 काडतुसे हे पूर्ण असून 17 काडतुसांचे मात्र तुकडे झालेले आहेत। माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी पंचनामा करून ती सर्व काडतुसे ताब्यात घेतली आहेत। या कामी त्यांना दीपक लिंगायत, अविनाश राठोड, सुशील राठोड, गजानन कुंबरे, किशोर मेडपलवार, किशन राठोड, गंगाधर खामनकर, प्रकाश ठोंबरे यांनी मदत केली। यावेळी श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, वेदपाठ शाळेचे निलेश केदार, विश्वजित कपलेबाबा, डॉक्टर वट्टमवार, विनोद भारती यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती। व्हीसीएनचे प्रतिनिधी राजू दराडे यांनी प्रत्यक्ष ग्राउंड झिरोवर जाऊन तेथून आपले सर्व फुटेज तसेच संबंधितांच्या बाईट्स गोळा केल्या व त्याबाबत पोलिसांचे काय म्हणणे आहे आणि पोलीस पुढील काय परिस्थिती हाताळतील हे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी सांगितले। माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा व्हीसीएनसाठीचा हा वृत्तांत।